मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आजच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेला आजार आहे. पण योग्य काळजी घेतली तर तो टाळता येऊ शकतो. खाली दिलेल्या माहितीमध्ये मी तुम्हाला शारीरिक, आहार, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सर्व बाबतीत सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक काळजी. नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 ते 45 मिनटं चालणं, योगासन, प्राणायाम किंवा हलका व्यायाम करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणा कमी करा. पोटाभोवती चरबी साचली की आतड्यावरील ताण वाढतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. मलावरोध टाळा. दररोज शौच व्यवस्थित व्हायला हवं. दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिली तर आतड्यातील विषारी घटक टिकतात. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. हे दोन्ही आतड्याच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. पुरेशी झोप घ्या. शरीरातील पेशींना पुनर्निर्मितीसाठी संधी मिळते. दरवर्षी आरोग्य तपासणी करून घ्या. 50 वर्षानंतर कोलोनोस्कोपी किंवा स्टूल टेस्ट करा. पोटावर सतत दबाव आणणारे घटक टाळा, जसं की सतत घट्ट बेल्ट घालणं किंवा उशिरापर्यंत एकाच ठिकाणी बसून काम करणं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आहाराची काळजी. फायबरयुक्त आहार घ्या, जसं की ओट्स, गहू, भाज्या, फळे, सलाड हे आतड्याची स्वच्छता राखतात. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेवगा यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं. फळांचा समावेश करा. सफरचंद, संत्री, पपई, केळी आतड्यासाठी चांगलं आहे. दही, ताक, इडली, डोसा यामुळे आतड्यातील चांगले जीवाणू टिकून राहतात. जास्त तेलकट, मसालेदार, भाजलेले पदार्थ टाळा. हे आतड्याच्या भिंतीला इजा पोहोचवतात. लाल मांस किंवा प्रोसेस्ड मीठ कमी करा. हे कॅन्सरच्या जोखमीशी थेट संबंधित आहे. साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. हे पचायला अडथळा आणतात. भरपूर पाणी प्या. दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर नक्कीच पाणी प्या. आळशी, तीळ, ड्रायफ्रूट खा. यात ओमेगा फॅटी 3 ॲसिड असतं, जे पेशींचं आरोग्य सुधारतं. आवळा, हळद, आले यात अँटी कॅन्सर घटक आतड्याचे संरक्षण करतात. मानसिक काळजी. ताण कमी ठेवा. सततचा मानसिक ताण पचनावर आणि आतड्यावर परिणाम करतो. ध्यान, प्राणायाम करा. मन शांत राहतं. सतत हसत राहा. सकारात्मक राहा. मनःशांतीमुळे हार्मोन्स संतुलित राहतात. राग, नैराश्य, चिंता यावर नियंत्रण ठेवा, कारण मेंदू आणि आतडं यांचा थेट संबंध आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि जीवनशैली याबाबत घ्यावयाची काळजी. जसं की समाजामध्ये सक्रिय राहा. सामाजिक संबंध चांगलं ठेवल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. घरगुती अन्नाला प्राधान्य द्या. बाहेरचे फास्ट फूड कमी करा. अति खाणं टाळा. पोट भरल्यावर थोडं थांबा आणि कमी जेवण घ्या. नियमित जेवणाची वेळ ठेवा. अनियमित वेळा पचनावर परिणाम होतो. स्वच्छता पाळा. स्वच्छ पाणी आणि ताज्या भाज्या नक्की खा. शिळे अन्न खायचं टाळा. आरोग्य तपासणीचा भाग कुटुंबासाठी ठेवा. ज्यांच्या कुटुंबात आतड्याचा कॅन्सर झालेला असेल त्यांनी विशेष काळजी घ्यावी. व्यसनांपासून दूर राहा. तंबाखू, गुटखा, मद्य हे आतड्याच्या पेशींना हानी पोहोचवतं. आयुर्वेदिक आणि पारंपरिक असं घ्यावयाची काळजी. यामध्ये त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. अश्वगंधा आणि ब्राह्मी ताण कमी करून आतड्यांचं आरोग्य सुधारतं. ताकामध्ये जिरं आणि हळद टाकून जेवणानंतर घेतल्यास पचन सुधारतं. सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून घेतल्यास आतड्यातील विषारी घटक बाहेर पडतात. आठवड्यातून 1 दिवस उपवास ठेवा. यामुळे आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं. वैद्यकीय तपासणी करून घ्या. 50 वर्षानंतर नियमित कोलोनोस्कोपी केलीच पाहिजे. यामुळे कॅन्सरचा धोका वेळेत शोधता येतो. मलातील रक्त तपासणी वर्षातून एकदा करून घ्यावी. पचनातील बदल जर झाले असतील तर दुर्लक्ष करू नका. जसं की शौचाचा रंग, वास याच्यामध्ये जर फरक दिसला तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. आतड्याचा कॅन्सर टाळण्यासाठी स्वच्छ, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे सर्वात प्रभावी औषध आहे. योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक शांतता आणि वैद्यकीय तपासणी जर तुम्ही वेळेवर करून घेतली तर तुम्ही या आजारापासून नक्कीच दूर राहू शकता. यामध्ये तुम्ही वरील दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता आणि तुम्ही तुमच्या आतड्याचं आरोग्य नक्कीच सुधारू शकता
आणि व्यवस्थितही ठेवू शकता. यामध्ये सुरुवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे.